सप्ताह व संगीत रामायण सोहळ्याला उत्साहात सुरुवात. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. श्री क्षेत्र मुंगी, तालुका शेवगाव येथील परमानंद महाराज मठ विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सद्गुरू सनातन महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्वरी पारायण व संगीत रामायण रामकथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हरिभक्त परायण वैकुंठवासी रंगनाथ महाराज नाईक व हरिभक्त परायण वैकुंठवासी वसंत महाराज नाईक यांच्या आशीर्वादाने आयोजित हा सोहळा सोमवार दिनांक 15 जून 2026 ते सोमवार दिनांक 22 जून 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. या सप्ताहात दररोज पहाटे 5 ते 6 काकडा आरती, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम व गीता पाठ, सकाळी 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 वाजता भजन, दुपारी 2 ते 4 संगीत रामायण रामकथा, दुपारी 4 ते 5 प्रवचन, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 या वेळेत हरिकीर्तन असे भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण जनार्दन महाराज समिंदर, हरिभक्त परायण अर्जुन, हरिभक्त परायण प्रवीण महाराज जोशी आणि हरिभक्त परायण रामेश्वर महाराज दसपुते हे जबाबदारी पाहत आहेत. सप्ताहात हरिभक्त परायण प्रवीण महाराज जोशी यांचे संगीत रामायण तर हरिभक्त परायण शिवाजी महाराज समिंदर यांच्या मार्गदर्शनात विष्णू सहस्रनाम पठण होणार आहे. सप्ताहामध्ये दररोज नामांकित प्रवचनकार आणि कीर्तनकार आपली सेवा रुजू करणार आहेत. हरिभक्त परायण महादेव महाराज पोकळे श्री क्षेत्र पैठण, हरिभक्त परायण राम महाराज भुतेकर दादेगाव, हरिभक्त परायण विनीत महाराज गोसावी नाथवंशज पैठण, हरिभक्त परायण जनार्दन महाराज समिंदर श्री क्षेत्र मुंगीकर, हरिभक्त परायण अर्जुन महाराज गव्हाणे श्री क्षेत्र मुंगीकर, हरिभक्त परायण योगेश बुवा पालखीवाले नाथ संस्थान पैठण, हरिभक्त परायण प्रवीण महाराज गोसावी नाथ वंशज पैठण यांचे कीर्तन होणार. सप्ताहाची सांगता सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी ज्येष्ठ शुद्ध अष्टमी होणार आहे. सकाळी श्री निशिकांत राजे भोसले यांच्या हस्ते संतपूजा होईल. दुपारी 11 ते 1 हरिभक्त परायण डॉक्टर पुष्कर महाराज गोसावी नाथवंशज नाथ संस्थान पैठण यांचे काल्याचे भव्य कीर्तन होईल. कीर्तनानंतर श्री हरिभक्त परायण सुरेश भाऊ गंगाधर राजे भोसले यांच्या वतीने महाप्रसाद पंगत देण्यात येईल. या धार्मिक सोहळ्याचे विनीत हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज वसंतराव नाईक श्री सनातन महाराज मठ मुंगीधाम हे असून आपले विनीत म्हणून श्री सनातन भजनी मंडळ, श्री मुंगादेवी भजनी मंडळ, श्री निंबार्क भजनी मंडळ, श्री जगदंबा भजनी मंडळ आणि समस्त भजनी मंडळ मुंगी हे परिश्रम घेत आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी आणि गावकऱ्यांनी या सर्व कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. मंगलम भगवान विष्णु मंगलम गुरुदेव मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय हरी. या ठिकाणी आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. निमित्ताने आहे सर्वज्ञातच आहे. सद्गुरू सनातन महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने या परमानंद महाराज मठामध्ये सनातन मठामध्ये या सप्ताहाला सुरुवात झाली. या सप्ताहाचा जर कालावधी विचारायचा केला तर आमचे या ठिकाणी जे काही मठाधिपती आहेत उदय महाराज नाईक ते सांगतात की अनादिकालापासून ही परंपरा आलेली या जन्मोत्सवाची. वर्षानुवर्ष ही जी काही परंपरा आलेली आहे अनेकांच्या काळामध्ये त्याला विशेष रूपाने याला महत्व आलेलं आहे. कीर्तन भजन पारायण रामायण तर दैनंदिन असे कार्यक्रम या ठिकाणी केस पाठी काकडा आहे. नंतर विष्णू सहस्रनाम 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, नंतर गाथा भजन, नंतर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत रामायण, नंतर प्रवचन हरिपाठ आणि रात्र कीर्तन असे या
नेमावतीमध्ये हा उत्सव साजरा होतो, 8 दिवस उत्सव साजरा होतो. पाठीमागच्या काळामध्ये 3 दिवसाचा कार्यक्रम होता, परंतु सर्व गावातील भजनी मंडळांच्या सहकार्याने, गावातील सर्व महिला पुरुषांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्वांच्या आग्रहानुसार 8 दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. आणि या ठिकाणी सर्व गावकरी सामील होतात या उत्सवामध्ये. आज पहिला दिवस आहे, परंतु उद्यापासून बहुसंख्येने येण्याचा प्रयत्न करतील. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही परंपरा आलेली आहे ती परंपरा आजही आमचे उदय महाराज नाही, ती परंपरा भजनाची परंपरा, कीर्तनाची परंपरा, या ठिकाणी पूजा करणं, या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, पलीकडे महादेव मंदिर आहे. ही जी परंपरा जोपासण्याचं काम उदय महाराज नाईक आहेत, त्यासोबत प्रवीण महाराज जोशी आहेत. त्यांना सहकार्य करण्याकरता आम्ही सर्व गावातील महाराज मंडळी आणि भजनी मंडळी आहेत. असे हे वारकरी समाजाची सेवा करणारे सर्व पाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भगवंताला मी विनंती करतो, प्रार्थना करतो की अशी ही जी सेवा आहे उत्तरोत्तर आमच्याकडून जास्तीत जास्त करून घेऊ, असं मी भगवान श्री पंढरीश परमात्म्याला विनंती करतो, प्रार्थना करतो. शुभम भवतु. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह आहे. रोज कीर्तन भजन होणार आहे, मी तुम्हाला सांगितलंच आहे. आणि दिनांक 22 तारखेला सोमवार त्या दिवशी काल्याचे या कार्यक्रमाचे काल्याचे कीर्तनाने सांगता होईल. काल्याचे कीर्तन श्री हरिभक्तपरायण आदरणीय नामवंशज पुष्कर महाराज गोसावी पैठणकर यांच्या मुख अमृतवाणीतून काल्याचे कीर्तन होईल. आणि नंतर महाप्रसादाने सांगण्यात होईल. महाप्रसाद श्री सुरेश भोराजे गोष्टे यांचा महाप्रसाद होईल. आणि या महाप्रसादासाठी, या कार्यक्रमासाठी, या काल्याचे कीर्तनासाठी सर्व गावकरी हजर राहतील. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा होईल असे मी अपेक्षा करतो. आणि भगवंताला विनंती करतो की आमच्याकडून चांगल्या प्रकारे सेवा करून घेऊ. शुभम भजम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वात्मकं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरु सनातन महाराज, परमानंद महाराज, सद्गुरु नाना महाराज यांच्या चरणावरती वंदन करून मठाबद्दल, सनातन महाराज मठ याबद्दल मी थोडीशी आपल्याला निरोप सांगितला आहे. या मठाची परंपरा शांतीप्रभू एकनाथ महाराजांचे शिष्य असणारे श्रीकृष्ण दयाळू आणि श्रीकृष्ण दयाळू महाराज यांचे शिष्य असणारे सद्गुरु सनातन महाराज आणि त्या सनातन महाराजांचे असणारे सुपुत्र परमानंद महाराज यांची तपस्थली म्हणजे हे श्री क्षेत्र मुंगी येथील असणारा बापू महाराज मठ. ज्या मठाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे. कमीत कमी 400 वर्षापूर्वीचा इतिहास या संस्थांचा, या ठिकाणचा येतो. ज्या ठिकाणावरती श्रीकृष्ण दयाळू महाराजांना महारोग झाला, ती व्याधी दूर होण्याकरता श्रीमद भागवताचा दशमस्कंद असणारा या दशमस्कंदावरती, या स्थानावरती बसून कृष्ण दयाळू महाराज यांनी टीका केली. ज्या टीकेला हरिवर्धा असं म्हणतात. हरिवर्धाची टीका याच श्री क्षेत्र मुंगी प्रति, ज्या मुंगीला पूर्वीचं नाव वैदुर्य पट्टण असं होतं. कारण आपल्या या मुंगीवरून वैदुर्य नावाच्या रत्नाचा व्यापार रोम क्षेत्रात, रोम ठिकाणी होत होता. गंगेमध्ये वैदुर्य रत्न सापडायचं, म्हणून पूर्वीच्या काळात आपल्या मुंगीमध्ये रत्नपारखी या नावाचे सुद्धा लोक या ठिकाणी राहत होते. असा असणारा महिमा ज्या ठिकाणी श्री सद्गुरु सनातन महाराज, परमानंद महाराज यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. ज्या ठिकाणी नाथांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी, आणि या भूमीवरती अनेक वर्षापासून, अनादी काळापासून, आम्हालाही आठवत नाही इतक्या वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. पूर्वीच्या काळी 3 दिवसाचा उत्सव व्हायचा, ज्येष्ठ शुद्ध षष्ठी सप्तमी अष्टमी. परंतु पुढं या सोहळ्याला मोठं स्वरूप आलं. आमचे सगळे असणारे गावातील सहकारी भजनी मंडळी, सद्गुरु सनातन महाराज भजनी मंडळ, सद्गुरु निंबार्काचार्य भजनी मंडळ,
जगदंबा भजनी मंडळ, मुंगादेवी भजनी मंडळ, गावातील जे सगळे भजनी मंडळ आहेत यांनी या उत्सवाला सहकार्य केल्यामुळं या उत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झालं. ज्या उत्सवामध्ये नित्य नियमाप्रमाणे काकडा, विष्णू सहस्रनाम, गीतापाठ, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, काही वेळेला हरिवर्थाचं पारायण, काही वेळेला नाथ भागवताचं पारायण, असे वेगवेगळे पारायण या ठिकाणी होतात. ज्यामध्ये पारायण, दुपारी गाथा भजन, रामचरित्र, रामकथा, हरिपाठ, कीर्तन महोत्सव असे उत्सव या ठिकाणी होत असतात. असा हा अनेक काळापासून चालत आलेला, ज्या ठिकाणी गोदावरी दक्षिण वाहिनी वाहती, ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाने गणेशात केला ती भूमी म्हणजे मुंगी भूमी. आजही आपल्याला जर ती साक्ष पाहिजे म्हणलं तर गोदावरीच्या पात्रामध्ये ब्रह्मदेवाने केलेल्या यज्ञाचं भस्म आपल्याला आजही पाहायला मिळतं. त्या भस्माचा एवढा महिमा आहे की ज्या भस्म अंगाला लावल्याने सर्व प्रकारच्या पापाचा नाश होतो. एवढंच नाही तर आपले जे त्वचा रोग आहेत हे त्वचा रोग सुद्धा त्या भस्माने जातात. दुसरा एक पुरावा होता तो म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये फक्त शुक्ल पक्षात ज्यावेळेस गणपतीची स्थापना असायची त्याच वेळेस त्या 15 दिवसामध्ये गंगेमध्ये दगडाचे मोदक सापडायचे. परंतु जेव्हापासून नाथसागर झालं तेव्हापासून पाण्याचा वेग कमी झाला आणि त्यामुळे ते सापडणं बंद झालं. परंतु पूर्वीच्या काळामध्ये दैनिक लोकमत असे पेपरला आपण दिले आणि फोटो दिले होते मोदकाचे. त्यानंतर ज्या ठिकाणी सुदर्शन चक्राचे अवतार असलेले जगद्गुरु निंबार्काचार्य यांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला ती भूमी म्हणजे ही मुंगी पैठण. दुसरी एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भूमीमध्ये ज्यांच्या घरी ताक आणि पीठ खाण्याकरता प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग परमात्मा पंढरपूर मध्ये ज्यांच्या घरी आले असे असणाऱ्या रमाबाई त्या याच क्षेत्रावरच्या याच आणि वंशामधल्या, ज्या मठाची परंपरा पुढं नाही घराणं कन्व शाखेतील असणारं अत्री गोत्रातले असणारं नाही घराणं आणि ज्या मठाची व्यवस्था पाहतात आज या ठिकाणी त्या पिढीतले असणारे 6वे वंशज हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज उर्फ उदय महाराज नाही या मठाची व्यवस्था पाहतात. सर्व आप्त इष्ट मित्र यांच्या सहकार्याने सर्व भक्तांच्या सहकार्याने मठाचं जीर्णोद्धार हा पूर्ण काम झालेला आहे. अजून पण चालूच आहे. भगवंताच्या मनामध्ये जसं असतं तसं होत राहतं. अशी ही सर्व संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली मुंगी नावाची भूमी